शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन B12 कसं मिळेल? 70% शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असते, पण त्यांना ते माहीतच नसतं. तुम्ही शाकाहारी आहात का? आणि दिवसभर थकवा जाणवतोय का? काम करण्याची एनर्जीच नाही वाटत. कधी कधी हातपाय मुंग्या येतात किंवा चक्कर येते. जर हो, तर तुमचं शरीर तुम्हाला एक सिग्नल देत आहे आणि तो सिग्नल आहे व्हिटॅमिन B12 ची कमतरता. पण सगळ्यात मोठा प्रश्न, शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन B12 मिळतच नाही का? लोक काय म्हणतात माहिती आहे? शाकाहारी असाल तर B12 कमी होणारच. पण हे पूर्णपणे खरं नाही. योग्य माहिती आणि योग्य सवयी असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता तुम्हाला कधीच होणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत. व्हिटॅमिन B12 म्हणजे काय? व्हिटॅमिन B12 म्हणजे नेमकं काय? ज्याची कमतरता का होते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाकाहारी लोकांनी काय खाल्लं पाहिजे म्हणजे व्हिटॅमिन B12 वाढेल, जेणेकरून व्हिटॅमिन B12 ची कधीच कमी पडणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला एक असा ट्रूथ कळणार आहे जो बहुतेक लोकांना माहीतच नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिटॅमिन B12 म्हणजे नेमकं काय हे आधी पाहूया. व्हिटॅमिन B12 म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर व्हिटॅमिन B12 हा एक खूप महत्त्वाचा पोषक घटक आहे, म्हणजे व्हिटॅमिन आहे, जो आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो. याला कोबालामाइन असेही म्हणतात. आता प्रश्न, व्हिटॅमिन B12 शरीरात काय काम करतं? एक, रक्त तयार करतं. आपल्या शरीरात रेड ब्लड सेल्स असतात, म्हणजेच RBCs असतात. त्या तयार करण्यासाठी व्हिटॅमिन B12 खूप महत्त्वाचा आहे, खूप आवश्यक आहे. म्हणून व्हिटॅमिन B12 कमी झाला तर ॲनेमिया म्हणजेच रक्ताची कमतरता होऊ शकते. 2, मेंदू आणि नर्व्स साठी खूप महत्त्वाचं. व्हिटॅमिन B12 हा आपल्या मेंदू आणि नर्व्स मजबूत ठेवतो, त्यामुळे विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती चांगली राहते. शरीराला एनर्जी देतो. तुम्हाला नेहमी थकवा येतो का? काहीच काम करण्याची इच्छा होत नाही का? तर व्हिटॅमिन B12 कमी असण्याची शक्यता आहे. कारण व्हिटॅमिन B12 शरीरात एनर्जी प्रोडक्शन मध्ये मदत करतो. DNA तयार करण्यासाठी मदत. व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी म्हणजेच सेल्स साठी व्हिटॅमिन B12 खूप आवश्यक आहे. म्हणजेच व्हिटॅमिन B12 हा फक्त एक व्हिटॅमिन नाही, तो तुमच्या शरीराचा ऊर्जा, मेंदू आणि रक्त यांचा मुख्य आधार आहे. आणि म्हणूनच जर व्हिटॅमिन B12 कमी झाला तर शरीर हळूहळू सिग्नल्स देऊ लागते. थकवा येणे, चक्कर येणे, हातपाय मध्ये मुंग्या येणे, कमजोरी येणे. पण लोक हे सायन्स इग्नोर करतात, म्हणजेच हे सिग्नल्स इग्नोर करतात. म्हणूनच लक्षात ठेवा, B12 म्हणजे शरीराची एनर्जी, ब्रेन आणि ब्लड यांचं प्रोटेक्शन करणारा महत्त्वाचा घटक आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 कमी का होतं आणि त्यावर उपाय काय आहेत. व्हिटॅमिन B12 कमी का होतं? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, व्हिटॅमिन B12 कमी का होतं? फक्त शाकाहारच कारण नाही, तर यामागे अनेक कारणं आहेत. एक, आहारामध्ये B12 कमी असणं. व्हिटॅमिन B12 मुख्यतः ॲनिमल बेस्ड फूड्स मध्ये असतो, जसे की अंडी, मांस, मासे,
त्यामुळे स्ट्रिक्ट शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 इंटेक कमी असतो. पण लक्षात ठेवा, हे एकमेव कारण नाही. 2. पचन आणि ऍब्सॉर्प्शन. पचन आणि ऍब्सॉर्प्शनचा प्रॉब्लेम. तुम्ही व्हिटॅमिन B12 खात असाल पण शरीरात तो ऍब्सॉर्ब होत नसेल तर पोटात एक स्पेशल फॅक्टर असतो ज्याला इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणतात. हाच व्हिटॅमिन B12 ऍब्सॉर्ब होण्यासाठी मदत करतो. जर ऍसिडिटी जास्त असेल, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतील किंवा पोटाची ताकद कमी असेल तर व्हिटॅमिन B12 ऍब्सॉर्ब होत नाही आणि त्यामुळे व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवते. 3. वाढतं वय, एज फॅक्टर. वय वाढलं की पोटाची क्षमता म्हणजे ऍब्सॉर्प्शन पॉवर कमी होते. त्यामुळे 40 ते 50 नंतर व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी खूप कॉमन होते. 4. काही औषधांचा परिणाम. काही मेडिसिन्स लॉंग टर्म घेतल्यामुळे व्हिटॅमिन B12 कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ ऍसिडिटीची औषधं, अँटासिड्स, डायबिटीस मेडिसिन्स, मेटफॉर्मिन एक्सेट्रा. ही औषधं B12 ऍब्सॉर्प्शन कमी करतात. 5. गट हेल्थ खराब असणे. आपल्या आतड्यांमध्ये गट गुड बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये मदत करतात. जर जंक फूड जास्त खाल्लं असेल, अँटीबायोटिक्स जास्त घेतल्या असतील, स्ट्रेस जास्त असेल तर गट खराब होतं आणि व्हिटॅमिन B12 ऍब्सॉर्प्शन कमी होतं. 6. जास्त हायजीन, मॉडर्न लाईफस्टाईल. आधी लोक मातीशी संपर्कात होते, नॅचरल अन्न खात होते, त्यामुळे बॅक्टेरिया नॅचरली मिळायचे. पण आज ओव्हर हायजीन, पॅकेज्ड फूड, त्यामुळे व्हिटॅमिन B12 सोर्सेस कमी झालेले आहेत आणि हे सुद्धा एक कारण असू शकते व्हिटॅमिन B12 ची कमतरता होण्याचे. 7. अल्कोहोल आणि लाईफस्टाईल. जास्त अल्कोहोल, इरेग्युलर स्लीप, स्ट्रेस हे सगळं व्हिटॅमिन B12 कमी करण्यास कारणीभूत ठरतं. म्हणजेच व्हिटॅमिन B12 कमी होण्याचं कारण फक्त शाकाहार नाही तर चुकीचा आहार, पचनाची समस्या, औषधं, लाईफस्टाईल हे सगळं मिळून व्हिटॅमिन B12 कमी करतात. व्हिटॅमिन B12 कमी झाल्याची लक्षणे. व्हिटॅमिन B12 कमी झाला तर शरीर लगेच मोठा आजार दाखवत नाही. सुरुवातीला ते छोटे छोटे सिग्नल्स देतं, जे आपण बहुतेक वेळा इग्नोर करतो. चला बघूया ती लक्षणं कोणती आहेत. 1. सतत थकवा आणि कमजोरी. दिवसभर काहीच काम केलं नाही तरी थकल्यासारखं वाटतं, एनर्जीच नाही वाटतं. हे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीचं सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे. 2. चक्कर येणे. उभं राहताना अचानक चक्कर येते, डोकं हलकं वाटतं कारण रक्त कमी तयार होतं. ॲनेमिया. 3. हातपायांना मुंग्या येणे, टिंगलिंग अँड नमनेस. हात पायात शून्यपणा, सुई टोचल्यासारखं जाणवतं कारण नर्व्हवर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होणे. 4. स्मरणशक्ती कमी होणे, गोष्टी विसरणे, लक्ष केंद्रित न होणे. व्हिटॅमिन B12 ब्रेन फंक्शनसाठी खूप महत्वाचा आहे. 5. मूड बदलणे, चिडचिड होणे, डिप्रेशन मध्ये जाणे, अचानक मूड स्विंग्स होणे, चिडचिड वाढणे, उदास वाटणे. B12 कमी झाल्यावर
मेंटल हेल्थवर परिणाम होतो. त्वचा फिकट दिसते, पेल स्किन दिसते, चेहऱ्यावर चमक कमी होतो, फिकटपणा दिसतो कारण ॲनेमिया वाढतो. 7. जीभ दुखणे किंवा जळजळ होणे, ग्लॉसायटिस. जीभ लाल, गुळगुळीत आणि दुखरी होते. तोंडात जळजळ होते. हृदयाची धडधड वाढणे. हलकसं काम केलं तरी हार्टबीट वाढते. चालताना तोल जाणे. 9. चालताना तोल जाणे. बॅलन्स नीट राहत नाही. चालताना अस्थिर वाटतं. सिव्हिअर डिफिशियन्सी मध्ये हे दिसू शकतं. इम्पॉर्टंट वॉर्निंग. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे जी लक्षणं हळूहळू वाढतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात जोपर्यंत कंडिशन सिरियस होत नाही. शाकाहारी लोकांनी काय खाल्लं पाहिजे जेणेकरून व्हिटॅमिन B12 कधीच कमी पडणार नाही? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शाकाहारी लोकांनी नेमकं काय खाल्लं पाहिजे जेणेकरून व्हिटॅमिन B12 कधीच कमी पडणार नाही? लक्षात ठेवा, फक्त एक पदार्थ खाल्ल्याने व्हिटॅमिन B12 वाढत नाही, तर डेली रुटीन योग्य असणं खूप गरजेचं आहे. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. 1. डेअरी प्रोडक्ट्स रोज घेणे. दूध, दही, ताक, पनीर ह्या गोष्टी म्हणजेच हे शाकाहारी लोकांसाठी बेसिक व्हिटॅमिन B12 सोर्स आहेत. रोज 1 ग्लास दूध, 1 वाटी दही, यामुळे बॉडीला थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन B12 सतत मिळत राहतो. व्हिटॅमिन B12. नंबर 2. फर्मेंटेड फूड्स. आठवड्यातून 3 ते 4 वेळा फर्मेंटेड फूड घ्यावे. इडली, डोसा, ढोकळा, कांजी हे डायरेक्ट व्हिटॅमिन B12 देत नाहीत, पण गट बॅक्टेरिया सुधारतात आणि व्हिटॅमिन B12 ऍब्सॉर्प्शन इम्प्रूव्ह करतात. 3. फोर्टिफाईड फूड्स वापरा. मॉडर्न सोल्युशन. आजकाल काही फूड्स मध्ये व्हिटॅमिन B12 ऍड केलेलं असतं. उदाहरणार्थ फोर्टिफाईड मिल्क, फोर्टिफाईड सिरियल्स. हे स्पेशली व्हेजिटेरियन लोकांसाठी युजफुल आहे. 4. न्यूट्रिशनल गेम चेंजर. हा व्हेजिटेरियन लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये नॅचरली व्हिटॅमिन B12 असतो. फोर्टिफाईड फॉर्म मध्ये कसं घ्यायचं? सूप मध्ये टाकून, सॅलड मध्ये, भाजींवर स्प्रिंकल करून छोट्या प्रमाणात रोज घेतलं पाहिजे, तरच जास्त फायदा होतो. 5. गट हेल्थ मजबूत ठेवा. व्हिटॅमिन B12 खाण्यापेक्षा ऍब्सॉर्ब होणं जास्त महत्वाचं, म्हणून जंक फूड कमी करावे. प्रोबायोटिक्स घ्यावे, म्हणजेच दही, ताक हे घ्यावे. याने पचन सुधारते, गट चांगला राहतो. गट चांगला, व्हिटॅमिन B12 ऍब्सॉर्प्शन चांगलं. 6. रेग्युलर चेकअप करा. 6 ते 12 महिन्यांनी एकदा व्हिटॅमिन B12 टेस्ट करा, कारण कधी कधी सिम्पटम्स दिसत नाहीत पण डिफिशियन्सी असते. 7. सप्लिमेंट. सगळ्यात प्रॅक्टिकल ट्रूथ. तुम्ही स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन असाल किंवा ऑलरेडी डिफिशियन्सी असेल तर सप्लिमेंट घेणं आवश्यक आहे. हे विकनेस नाही, ही स्मार्ट हेल्थ चॉईस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. शाकाहारी असणं ही कमतरता नाही, पण योग्य माहिती नसणं हीच खरी कमतरता आहे. जर तुम्ही योग्य डाएट आणि गट हेल्थ व्यवस्थित असेल तर व्हिटॅमिन B12 कधीच कमी पडणार नाही. व्हिटॅमिन B12 टेस्ट कधी करावा? व्हिटॅमिन B12 ची टेस्ट खालील लक्षणं असतील तर व्हिटॅमिन B12 टेस्ट नक्की करावी. सतत थकवा, चक्कर येणं, नमनेस होणं,
म्हणजेच हातापायांमध्ये मुंग्या येणं, हेअर फॉल होणं आणि सिम्पटम्स नसले तरी वर्षातून एकदा व्हिटॅमिन B12 ची टेस्ट करावी. व्हिटॅमिन B12 इंजेक्शन वर्सेस टॅबलेट्स. माइल्ड डिफिशियन्सी टॅबलेट्स इनफ आहेत. सिव्हिअर डिफिशियन्सी इंजेक्शन लागतातच. हे डॉक्टर ठरवतात. स्वतःहून काहीही घेऊ नका. तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची समस्या आहे का? कमेंट मध्ये व्हिटॅमिन B12 लिहा. मी तुम्हाला गाईड करेन. हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण ही माहिती प्रत्येक शाकाहारी व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला सतत थकवा येतो, हातापायांमध्ये मुंग्या येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.